श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना चला पाहूया स्वामी महाराजांचा काय संदेश किंवा काय संकेत येतो तुमच्यासाठी. स्वामी महाराजांचं एकदा नामस्मरण करून घ्या. आप स्वार्थी ना बने, आपकी भावना जो है वो न्याय वाली रखे. आप अच्छे है पर आपके विचार आपको फसा देते. कधी कधी काय असतं ना की आमचं मन आम्हाला एक गोष्ट सांगत असतो आणि आमचे विचार आम्हाला एक गोष्ट सांगत असतात. आणि काय होतं, आपण आहे ना स्पिरिच्युअली कमी आणि मग प्रॅक्टिकली जास्त वागायला लागतो, विचार करायला लागतो आणि आपण जे आहोत आपण ते सुद्धा विसरायला लागतो. कधी कधी असं असतं की कोण तिसराच किंवा कोण दुसराच माणूस येऊन आपल्याला गाईड करत असतं की अरे तू असं नको करू, तसं कर. आपण चालत असतो चांगल्या बरोबर वेवर, म्हणजे आपण चालत असतो आपली जी राईट, जी चांगली आणि जी बरोबर जो वाट आहे त्यावर आपण चालत असतो, पण एखाद्याला बघवत नाही आणि तो येतो आणि आपल्या डोक्यात काही ना काही भरतो आणि मग आपण कन्फ्यूज होतो. अरे म्हणजे मी काय करू, मग मी माझ्या मनाला वाटतं ते करू की समोरचं बोलतंय ते करू. तर इथेच तुमचे विचार तुम्हाला फसवतात, कारण तुमचं मन तुम्हाला कधी ना कधी ना बरोबर सांगत असतं, पण तुमचे विचार आहेत ना हे तुम्हाला कन्फ्यूज करतात. तर बघा, इथे तुम्हाला सांगण्यात आलं की तुमचे विचारच तुम्हाला फसवतात. तुम्हाला हे विचार करण्याची गरज आहे. आपको दूसरों से अपने आप को दूसरों से जलने से रोके, दूसरों पर ध्यान ना दे, ईर्ष्या ना करे, दूसरों से बराबरी ना करे, आप बेस्ट आहे. होऊ शकतं आता मी तुम्हाला इथे सांगितलं की कोण एखादं तुमच्या डोक्यात काही ना काही विचार भरतात, तर एखादं तुमच्याबद्दल दुसऱ्याबद्दल सांगत असेल की अरे पण त्याच्याकडे एवढं आहे, तो असा आहे, तो तसा आहे, आणि मग तुमच्या डोक्यात तेच सगळं येतं की अरे यार, म्हणजे माझा तर प्रयत्न काही कामाचे नाही आहे, मी जे करते कामाचं माझ्यापेक्षा छान तर त्याचं, माझ्यापेक्षा चांगलं तर त्याचं. आणि हे सगळं एवढे ना तुम्ही ना दुसऱ्यांची बराबरी करायला लागता आणि मग तुम्हाला ईर्ष्या होते आणि इथे जे तुम्ही तुमची साफसुथरी वाट आहे ती तुम्ही घाण करून घेता. दुसरा एखादा दुसरा माणूस येतो आणि तुमच्या डोक्यात नको ते विचार भरतो आणि तुम्ही त्या विचारासोबत जगता आणि स्वतःच्या मनातले पवित्र विचारांना तिथे त्यागता. म्हणजे तुम्हाला कळतंय हा कशा प्रकारचं षडयंत्र आहे. लोक खूप वाईट आहेत. जैसा करोगे वैसा वैसा पाओगे, जो दोगे वही वापस आएगा, फिर चाहे अच्छा दो या बुरा. बघा, इथे एक वाट चुकीच्या मार्गाला तुम्ही गेलात तर पुढची येणारी प्रत्येक त्याला जोडली गेलेली वाट ही चुकीच्याच मार्गावर जाईल आणि मग तुम्ही जे द्याल तेच तुमच्यापर्यंत पुढे येईल, हे की नाही. आपण जर चांगलं दिलं तर आपल्याकडे चांगलंच येईल, आपण जर वाईट दिलं तर आपल्याकडे वाईट येईल. जशा प्रकारे आपण आंब्याचं झाड लावलं तर आंब्याचं झाड जर आपण रोपटं लावलं तर आंबाच मिळणार आहे, पण कारल्याचं लावलं तर कारल्याच मिळणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, बाकी काही नाही. हे फक्त तुम्हाला इतकं मोठं संकेत आणि इतका मोठा संदेश जर आज भेटतोय स्वामी महाराजांच्या कृपेने, तर त्यांना धन्यवाद करा. एखाद वेळेस या व्हिडिओला तुम्ही लाईक नाही केलं तरीही चालेल, पण स्वामी महाराजांना धन्यवाद करा की ते तुम्हाला तुमच्यावर प्रेम करतात आणि तुम्हाला मार्ग दाखवतात आहे. माझ्या माध्यमातून दाखवतात आहे, पण नक्की स्वामीच सगळं करत आहे, हे की नाही. मी माझ्या आयुष्यात सगळं सर्वस्व माझ्या स्वामींना अर्पण करत बसले. माझ्या आयुष्यात जे पण आहे ना, माझ्या पर्सनल आयुष्यात पण जे होतं ना, मी स्वामींची कृपा आणि स्वामी मला नेहमी मार्ग दाखवतात आणि म्हणूनच मी सुद्धा तुम्हाच मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करते. बाकी कृपा स्वामींची. स्वामींना धन्यवाद करा. श्री स्वामी समर्थ.